बातमी आहे हवामानासंदर्भातली। भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आलेला आहे। पुढचे 24 तास हे धोक्याचे असणार आहेत। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागांमध्ये पावसाने कहर माजवलाय। पंजाब, दिल्ली आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतोय। आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिलेला आहे। दरम्यान कोणकोणत्या भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे। या भागात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। यासोबतच मराठवाड्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। काल मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस बघायला मिळाला। रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला होता। ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील काही भागात आज पाऊस होऊ शकतो। पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आलाय। पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू काश्मीर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडताना दिसून आलेला असून अनेक भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे। राज्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक धरणं भरून वाहत आहेत। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ही देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। नंदुरबार जिल्ह्यात 2 आठवड्यांपूर्वी मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं। यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यानुसार आज सकाळपासूनच नंदुरबारमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळतेय।